SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी आपण गुंजाडे गावचा पुढील 25 वर्षाचा विकास आराखडा चे एक लॉन्चिंग केलं होतं आणि आता साधारणतः या 20 दिवसांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला ग्रामस्थांकडून मिळालेला आहे. जवळपास 700 ते 800 सूचना आणि अतिशय छान सूचना लोकांनी आम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. गावाचा विकास हा 25 वर्षात कसा असावा याबद्दल ज्यावेळेस हजारो लोक एकत्र येतात तर खूप चांगल्या आयडिया मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेनुसार प्रत्येक वार्डातून विशेष करून महिलांच्या सुद्धा खूप अतिशय अभ्यासपूर्ण सूचना आलेल्या आहेत. युवकांच्या सुद्धा खूप अभ्यासपूर्ण अशा सूचना आलेल्या आहेत, जेणेकरून ग्रामपंचायतचं उत्पन्न कसे वाढेल आणि भविष्यात 25 वर्षात आपल्याला गुंजावडी गाव हे जसं नरेंद्र मोदी आपले जे आदरणीय पंतप्रधान आहेत त्यांनी घोषित केलं आहे की 2027 मध्ये विकसित भारत आपला होणार आहे 2047 मध्ये. तर त्याच पद्धतीने 2047 मध्ये विकसित गुंजाळवाडीचं स्वप्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आदरणीय सत्यजित दादा तांबे यांनी 2.0च्या माध्यमातून संगमनेर तालुका हा 2047 पर्यंत पूर्ण देशात सगळ्यात चांगला असावा असं जे स्वप्न पाहिलं आहे, त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा असं वाटतंय की 2047 पर्यंत गुंजावडी गाव हे एक आदर्श गाव झालं पाहिजे आणि भारतातलं आदर्श गाव म्हणून आपल्या गावाला सन्मानित व्हावं अशी आमची जी इच्छा होती, त्याच इच्छेला अनुसरून सर्व गाव आता यामध्ये सहभागी झालेलं आहे. आता सध्या हळदी कुंकूच्या कालावधीमध्ये महिलांचा खूप उत्स्फूर्त असा सहभाग यामध्ये मिळाला. महिलांनी सुद्धा हळदी कुंकूच्या निमित्ताने प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तरी सुद्धा अजून खूप अपेक्षा आहे आम्हाला लोकांकडून की त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. किमान 5000 सूचना तरी आपल्याला लोकांकडून याव्या असं आम्ही एक टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता आज 5 तारीख आहे आणि अजून साधारणतः 23 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. तर या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने हा QR कोड आणि लिंक आता बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल तर ती पण पोहोचवावी आणि सूचनांमध्ये थोडस अजून काही मला अपेक्षित आहे आम्हाला की काही सूचना थोड्याशा लोकांना असं वाटतं की फक्त समस्या म्हणून मांडायच्या आहेत. तर समस्या न मांडता समस्या मांडाव्याच, पण त्यासोबत आपल्याला 2025 मध्ये जर आदर्श गाव व्हायचं असेल तर त्या पद्धतीने थोड्याशा अजून अभ्यासपूर्ण सूचना, म्हणजे साधारणतः 50% लोकांच्या सूचना खूप अभ्यासपूर्ण आहे, पण 50% लोकांच्या सूचना त्या नियमित आहे. लाईट इथं पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, हे नक्कीच झालं पाहिजे, पण अजून थोडंसं अभ्यासपूर्ण सूचना मांडाव्यात जेणेकरून 2047 विकसित देशातलं जर आपल्याला आदर्श गाव व्हायचं असेल तर त्या सूचना, त्या समस्या आणि त्याच्यावरचे होणारे उपाय त्या क्वालिटीचे असावे. म्हणून मी या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा आवाहन करतो की येणाऱ्या 23 दिवसामध्ये आपण यामध्ये सहभागी व्हावं. हा कुठलाही राजकीय विषय नाही, हा आपल्या गावाचा विषय. म्हणून सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातले कार्यकर्ते असो, ग्रामस्थ असो, हा गावासाठी असलेला विषय. त्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की एक आदर्श गाव आपल्याला करायचं आहे. एक स्वप्न हे खूप मोठं आहे आणि मोठ्या स्वप्नासाठी आपल्याला लोकांच्या सहभागाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही असं आम्ही मानतो. आम्ही सर्व सदस्य आमच्या पद्धतीने त्या वार्डामध्ये हाऊस टू जाऊन भेटीगाठी घेऊन हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे चांगले परिणाम दिसत आहे. आज 10 ते 12 दिवसामध्ये 700 ते 800 सूचना, म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर असाच रिस्पॉन्स, असाच प्रतिसाद गावकऱ्यांनी द्यावा, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो. आणि ज्यांनी या सूचना दिल्या त्याचा खूप चांगलं नियोजन आम्ही या पुढच्या कालावधीमध्ये करणार आहे. त्या प्रत्येक सूचनांचं वाचन आपण करणार आहे. या सूचनांसाठी आपण एक विकास कमिटी स्थापन करणार आहे. ती कमिटी ह्या देणाऱ्या प्रत्येक
पूर्ण वाचन करेल आणि त्यातून एक अंतिम विकास आराखडा तयार होईल. ह्या सूचनांमधून आपण 5 व्यक्तींची निवड करणार आहे. ते महिला असो अथवा पुरुष असो, ज्यांनी अभ्यासपूर्ण सूचना दिल्या त्यांची आपण या कमिटीवर निवड करणार आहे व त्यांच्या हस्ते येणाऱ्या 26 जानेवारीला 15 ऑगस्टला ध्वजारोहणाचा एक त्यांना मान आपण देणार आहेत व इतरही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये त्यांचा सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. कारण त्यांनी चांगला वेळ देऊन काही लोकांनी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत थांबून या सूचना दिलेल्या आहे. अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी गावकऱ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.